महागाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता असली तरी विद्यमान अध्यक्ष सुनंदा कोपरकर यांना काँग्रेसच्या गटात घेण्यास 3 नगरसेवकांनी विरोध दर्शविल्याचे पेच निर्माण झालाय। जिल्हाधिकारी यांच्या कक्षात दाखल झालेल्या आक्षेपावर सुनावणी झाली। या प्रकरणी आता 20 जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहिती नगरसेवकांकडून देण्यात आली। नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेसचे 7, शिवसेनेचे 5, भाजपचे 4 आणि अपक्ष 1 असे एकूण 17 जण विजयी झाले होते। काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेल्या सुनंदा कोपरकर यानंतर काँग्रेसमध्ये दाखल झाल्यात, परंतु त्या अधिकृतपणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या नाहीत। त्यामुळे नगर परिषदेच्या सभागृहात काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचा गट आहे। या गटात कोपरकर यांचा समावेश करण्यासाठी गटनेते शैलेश कोपरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला, परंतु काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी यावर हरकत घेतली। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नगरसेवकांची मते जाणून घेतली। 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे।